नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथनवेद डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सीजेपी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन संपलंय. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय, पण त्यानंतर सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सातत्याने हे आंदोलन चालू असताना आम्ही सातत्याने सांगत होतो या आंदोलनात देशविघातक शक्ती घुसल्या आहेत आणि त्यांचा अजेंडा राबवण्याचा त्या प्रयत्न करत आहेत आणि त्याची प्रचिती आता हळूहळू यायला लागलेली आहे. याला कारण म्हणजे दोन व्यक्तींनी केलेली विधानं. ते म्हणजे अभिजित दिपके यांचं एक विधान आणि जे स्वतःला का आपण एक समाजवादी विचारवंत म्हणवतात, देशाच्या साठी त्यांनी काम करणारे म्हणवतात, शेतकऱ्यांचा कळवळा असलेले असं म्हणवतात, ते योगेंद्र यादव यांच्या दोघांची विधानं. हा देश हा लोकशाही देश आहे. या देशाची लोकशाही ही भारतीय संविधानानुसार चालते आणि ते संविधान रचण्यामध्ये, संविधान निर्माण करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महत्वाचा वाटा होता, सिंहाचा वाटा होता. त्यांना आपण शिल्पकार म्हणतो त्या घटनेचे. उठसूट या बाबासाहेबांचं नाव घेऊन हे घटनेचे स्वतःला रक्षणकार करणं म्हणा की घटना आम्हाला पुन्हा एकदा आणणार, संविधान बचाव अशा पद्धतीचं आंदोलन करणारे हेच लोक आता या बाबासाहेबांच्या घटनेचीच पायमल्ली करायला लागलेत का, अशा प्रकारची आपण एक जाणीव किंवा शंका यावी अशी ही विधान आहेत. मग आपण ही विधानं काय आहेत आणि या विधानांचा आपण तशा पद्धतीने समाचार घ्यायचा आहे, तोच आपला विषय आहे. आणि त्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. कुठल्याही सुज्ञ माणसाला एक शंका किंवा एक आपण एक भीती वाटा किंवा एक तगमग व्हावी अशा पद्धतीचं विधान आहे. आपल्या याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय? योगेंद्र यादव यांनी या संदर्भात काही लेख सुद्धा लिहिले आहेत आणि ते काही इंग्रजी वृत्तपत्रातनं प्रसिद्ध झालेले आहेत. त्यातला एक इंडियन एक्सप्रेस मध्ये आहे, तो माझ्या वाचण्यात आला. त्यातलं एक वाक्य फक्त मी इथे कोट करतो आणि त्यानंतर आपण त्याच्यावर भाष्य घेऊया. आणि ते म्हणजे मास मोबिलायझेशन इज नॉट मॅड लिंच मॉब्स. मग ते काय सांगू इच्छित आहेत की अशा प्रकारे लोक रस्त्यावर येतात, प्रोटेस्ट करतात, ते काही मॉब लिंचिंग नाहीये. आपल्याकडे अशी शेकडो दृश्य आहेत, तुम्हाला सांगतो की ज्या दृश्यामध्ये 15-15, 20-20 युवक हातात मिळेल ते, कोणाच्या हातात दगड आहे, कोणाच्या हातात काठी आहे, कोणाच्या हातात आणखीन काही आहे, हे सगळं घेऊन एक एकट्या पोलिसाला, जवानाला हल्ला करतायत. आणि असे 1-2 हल्ले झाले असते तरी आपण वैयक्तिक राग म्हणून सोडून दिलं असतं. अर्थात तेही क्षम्य नाहीच आहे. पण असे जेव्हा 200-250 पोलीस हे जीव घेणे मार खातात, काहींना डोक्यावर खोक पडून काय म्हणून आपण ज्याला टाके पडलेले आहेत, काहींचा जीव थोडक्यात बचावला गेलेला आहे. दिल्ली पोलिसांनी नंतर जी माहिती सादर केलेली आहे ती माहिती भीषण आहे, जे आपण वारंवार आपल्या चॅनलवरनं सांगत आलो की जवळपास 2886 इतके अट्टल गुन्हेगार याच्यात सापडलेले आहेत फेस रिकग्निशन टेक्निक म्हणून, की ज्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आणि त्यातल्या 950 जणांवर तर असे गुन्हे दाखल आहेत की ज्याच्यामध्ये बलात्कार, खून, दरोडेखोरी, मारहाण, हे सगळे गुन्हे, एवढंच काय पॉस्को आणि ड्रग हे सुद्धा आहेत. आता अशा प्रकारे ज्याला आपण हार्डन्ड क्रिमिनल, अट्टल गुन्हेगार म्हणू, ते गुन्हेगार जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते मास मोबिलायझेशन असतं का? ते मॉब लिंचिंगच असतं. आणि हे मॉब लिंचिंगच होतं आणि तेच पोलिसांनी त्यांच्या रेकॉर्डवरून आणि प्रूफवरून सिद्ध केलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्यांच्या समोर पोलिसांनी काही बळाचा अतिरिक्त वापर केला का, अनावश्यक वापर केला का, अशी जेव्हा केस आली, त्यावेळेला त्यांनी जे हार्डन्ड क्रिमिनल्स आहेत त्यांच्या विरोधात मग काय कारवाई करायला हवी होती असा एक सवाल केलेला आहे. मग काय अशा प्रकारे आपले सहकारी मार खात असताना इतर पोलिसांनी काय फक्त बघत राहायचं किंवा भजन करत बसायचं? हा प्रश्न आता समोर आलेला आहे. एक प्रकारे अराजकतेचं व्याकरण रचायचा प्रयत्न इकडे योगेंद्र यादव करताना मला दिसत आहे. हे झालं योगेंद्र यादवांबद्दल. आपण मगाशी प्रस्तावाने म्हटलं तसं अभिजित दिपके जे संस्थापक आहेत या सगळ्या कॉक्रोच जनता पार्टीचे आणि आंदोलनाचे काय पण एक प्रकारे प्रवर्तक म्हणायला काय हरकत नाही, त्या व्यक्तीची पण विधान आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असे, गृहमंत्री अमित शाह असते यांच्याबद्दल सुद्धा भडकाऊ विधानं केलेली आहेत. ती विधान आपण पहिल्यांदा बघूया. पंतप्रधान जी के जो मोबाइल पे उन्होंने की, मुझे लगता है उनको इन्फ्लुएंसर बनना चाहिए. बहुत अच्छा कर रहे हैं वो, एज ए इन्फ्लुएंसर बहुत अच्छा काम कर रहे हैं. प्रधानमंत्री की कुर्सी छोड़ दे, इन्फ्लुएंसर बन जाए, प्रधानमंत्री का काम कोई और कर लेगा. सर, हे महाशय जेव्हा अमेरिकेतनं दिल्लीमध्ये आले ह्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी, त्यावेळेला हे अगदी दिमाखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण पुस्तक घेऊन, त्यांचं चित्र घेऊन ते येत होते. या आंदोलनात सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांची चित्र दाखवली गेली होती, संविधानाचे दाखले दिले गेले होते.
मग ज्या संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे दाखला देत आहेत, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या अभिजित दिपके यांच्या पद्धतीची सगळ्या गोष्टी या खरंच अपेक्षित होत्या का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या त्यांच्या सगळ्या लिखाणामधनं, त्यांच्या सगळ्या आपण वाङ्मयामध्ये याबद्दलच्या प्रवृत्तीबद्दल काय उद्धृत केलेलं आहे? मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेणं फार सोपं आहे, त्यांच्या नावाचा जप करणं फार सोपं आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार प्रत्यक्षात आणणं आणि जगणं फार कठीण आहे. बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1954 या दिवशी एक संविधान सभेतलं अंतिम भाषण केलंय आणि मला असं वाटतं कुठल्याही राष्ट्रासाठी हेवा वाटेल अशा स्वरूपाचे विचार त्यांनी त्याच्यात मांडलेले आहेत. त्याला जर एक शीर्षक द्यायचं झालं तर अराजकतेचं व्याकरण असं त्यात त्यांनी शब्द वापरलेत. आणि हा सगळा जो संदर्भ आहे तो आतापर्यंत आपण स्वातंत्र्य मिळवण्याकरता जे जे मार्ग अवलंबले, मग ते सविनय कायदेभंग असेल किंवा सत्याग्रह असेल, असहकार असेल, ही जी सगळी तुमची ब्रिटिशांना जेरीला आणण्याची साधनं होती, त्या साधनांचा रेफरन्स घेऊन, कारण या सगळ्या साधनांनी एक प्रकारचं अराजकच माजवलं. अर्थात ते स्वातंत्र्याच्या आधी अपेक्षित होतं किंवा निश्चितच स्पृहणीय होतं, परंतु बाबासाहेबांनी असं स्पष्टपणे सांगितलंय अराजकतेचं व्याकरण या भाषणात 25 नोव्हेंबर 1954 की भारत हा एक आता स्वतंत्र लोकशाही देश आहे आणि त्यामुळे सविनय कायदेभंग, असहकार, सत्याग्रह यासारख्या पद्धती आता आपल्याला सोडून द्यायला पाहिजेत आणि घटनात्मक पद्धतींचा वापर केला गेला पाहिजे. घटनेमध्ये तुम्ही तुमचा निषेध कसा नोंदवू शकता याचे मार्ग दिलेले आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला आता तुमचा निषेध नोंदवावा लागणार आहे. आणि त्यामुळे लोकशाही राबवण्यातले जे धोके आहेत ते धोके या द्रष्ट्या विचारवंतांनी खूप आधी 50-70 वर्ष आधी ओळखलेले होते आणि घटनाबाह्य जी आंदोलनं आहेत ती आंदोलनं देशामध्ये ताबडतोब बंद झाली पाहिजेत असे विचार त्यांनी व्यक्त केले होते. अर्थात त्यांनी नायक पूजा टाळा हे सुद्धा सांगितलं होतं, परंतु आपल्याकडे त्यांच्या सगळ्याच वचनांना हरताळ पाळला गेला, सर्वांकडूनच केला आणि विशेषतः त्यांचा फोटो घेणाऱ्या, त्यांचे अनुयायी म्हणवणाऱ्या अशा समाजाकडून सर्वात जास्त त्याच्यामध्ये त्याची पायमल्ली झाली. आज तुम्ही शब्द वापरला तो अतिशय खरा आहे. त्याचा तो तिसरा मुद्दा होता तो सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे राजकीय आणि सामाजिक लोकशाही यांच्यामधला दुवा असला पाहिजे. आपल्याकडे प्रत्येकाला एक मत, एखादा श्रीमंत उच्चवर्णीय असेल त्यालाही एक मत असतं, एखादा इंडस्ट्रियलिस्ट आहे त्यालाही एक मत आहे आणि त्या इंडस्ट्रियलिस्ट कडे काम करणारा एखादा चौकीदार आहे त्या चौकीदाराला सुद्धा एकच मत आहे. म्हणजे राजकीय समानता आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे खूप प्रयत्न झाले, परंतु सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या दृष्टी जर आली नाही तर मात्र या राजकीय समानतेला आणि एकूणच समानतेच्या तत्वाला हरताळ फासला जाईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मला सांगा, घटनात्मक तरतुदीतूनच जर तुम्ही आंदोलनं केली पाहिजे त्यांनी सविनय कायदेभंग, असहकार, सत्याग्रह, हिंसा तर बहुत दूर की बात रही. आणि हे आंदोलन मी पहिल्यापासून सांगत आलोय की अभिजित ठिपके यांच्या हातातून 17 जुलै या दिवशी पूर्णपणे बाहेर पडलं आणि त्यानंतर तिकडे जो हलकल्लोळ माजला त्याच्यामध्ये अश्लील, बिभत्स आणि अत्यंत असभ्य भाषेत निरग्गाल टीका करणारे त्याच्यात घुसले. त्याच्यात तृतीय पंथीयांपासून सगळे आले, मग त्याच्यात खलिस्तानवादी आले, किसान आंदोलनवाले आले, त्याच्यात सर्व प्रकारचे. आता एवढ्या मोठ्या 140 कोटीच्या देशात कुठला ना कुठला तरी असंतोष असणारच आहे. ते असंतोषवाले आले आणि त्या प्रत्येकाचा एक एक अजेंडा होता आणि मग ही संपूर्ण मुवमेंट जी होती, आंदोलन जे होतं ते संपूर्ण आंदोलन एका समाज विघातक शक्तींच्या ताब्यात गेलं आणि त्यांनी 20 जुलैला त्याचं एक ग्रामर रचलं की शिकले सवरलेले एज्युकेटेड मुलं पुढे आणि त्यांच्या मागून पत्थरबाज आणि घोषणाबाज. मग ते आज तुमचा बळी घेतलाय धर्मेंद्र प्रधान, उद्या आम्ही आता बळी घेऊ गडकरींचा घेऊ, योगी तुम सावधान रहना, ही सगळी जी विधान आहेत, आम्ही संसदेवर हल्ला करू आणि शेवटच्या मीटिंग मध्ये गन पॉइंट वर घेऊन सरकारला सांगायचं की 10-50 हजार लोक घेऊन आम्ही संसदेवर चालून जाणार आहोत, म्हणजे तुम्हाला नेपाळ करायचंय. आणि तशी विधानं त्या मंचावरून केली गेली. त्याच्यात धार्मिक वातावरण होतं. बस नाम रहेगा अल्लाह का किंवा नाराय तकबीरच्या घोषणा होत्या. अँटी नॅशनल, संसद उखाडून टाकू असं म्हणणारी माणसं होती.
हे सगळे नक्षलवादी, अर्बन नक्सल, वामपंथी विचारांची लोक ही बरोबर तिथून बाहेरली. एका अर्थी हे बरं झालं या आंदोलनातून. या सगळ्यांचे प्रत्येकाचे नाव आणि चेहरे आता उघड झाले. सो दे आर ऑन रेकॉर्ड. बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं का? हा खरा सवाल आहे. बाबासाहेबांनी अशा प्रकारच्या आंदोलनाविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती आणि घटनेच्या चौकटीत राहूनच निषेध आणि प्रोटेस्ट व्यक्त केला पाहिजे याविषयी ते आग्रही होते. बाबासाहेबांचा फोटो हातात घेणं फार सोपं आहे, परंतु त्यांचे विचार जगणं किती कठीण आहे यातली विसंगती आणि दरी अभिजित दिपके यांच्या वागण्यातनं लोकांच्या समोर पुढे आलेली आहे. तर तुम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही अतिशय समर्पक पद्धतीने मांडले, परंतु आपल्या भारतामध्ये याच पद्धतीने आंबेडकरांसारखेच अनेक विचारवंतांनी याबद्दलचे विचार मांडून ठेवलेत. अजून या पलीकडे अजून कुठल्या आपण विचारवंतांनी याबद्दल विचार मांडून ठेवले आहेत का? आपण कुठल्या विचारवंतांचं इथे आम्हाला सांगू शकता? आता पटकन या प्रश्नाचं उत्तर एकच मला आठवतंय, ते म्हणजे सावरकरांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, आणि ते लक्षात घ्या तुम्ही की त्यांनी जे विचार व्यक्त केले, जेव्हा त्यांच्यावर एक प्रकारची राजकीय बंदी होती असं म्हटलं तरी हरकत नाही, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आता राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी आपल्याला वेगळ्या विचारांनी आणि वेगळ्या दिशेनं जायला पाहिजे, आणि आतापर्यंतचे आंदोलनाचे, सशस्त्र क्रांतीचे जे मार्ग आहेत ते आता यापुढे आपल्याला वापरता येणार नाही, कारण आता आपलं सरकार आहे. त्यामुळे देश बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून, सामरिक दृष्ट्या संपन्न करण्याच्या दृष्टिकोनातून आता प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजेच एक प्रकारे राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे भाग्यविधाते किंवा त्या संदर्भातले व्हिजन असलेले नेते दुसरे कोण होते बाबासाहेब आंबेडकरांव्यतिरिक्त? तर ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे होते. आणि सावरकरांचे आणि आंबेडकरांचे विचार जे अनेक बाबतीत आपल्याला जुळताना दिसतात, ते या बाबतीतही आपल्याला जुळताना दिसतात. विशेषतः अस्पृश्योद्धाराच्या संदर्भामध्ये दोघांची कामं एकमेकाला पूरक आहेत असं आपल्याला दिसतं, आणि म्हणून लोकशाहीच्या संदर्भात सुद्धा त्या दोघांचे विचार खूप जुळताना आम्हाला दिसतात. परंतु दिल्लीला अमेरिकेतून उतरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातात घेणं सोपं आहे, परंतु नंतरची सगळी वक्तव्य ही आंबेडकर विरोधी गटातच मोडली जात आहेत असं खिदानी म्हणावं असं वाटतं. सर, तुम्ही आता दोन महापुरुषांचा उल्लेख केलात, आंबेडकर असतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असतील. या दोघांचंही कार्य अफाट आहे आणि या दोघांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा देश एकसंध ठेवण्यासाठी त्यांनी दोघांनी काम केलं. परंतु आपल्याकडे एक विचारधारा आता बऱ्यापैकी मूळ धरू लागली आहे, ती म्हणजे की ब्रिटिश असे येईपर्यंत भारत हा कधी एकसंध नव्हताच. भारताला असा कुठलाही एकसंध इतिहास नाही. भारत हा कधीही एक छत्री अंमल असलेला देश कधीच नव्हता. भारतच मुळात अस्तित्वात नव्हता. ही राज्यामध्ये विभागलेली गोष्ट होती. अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह जोरकसपणे मांडला जातोय आणि त्याला पुष्टी देण्यासाठी बरेच पुरावे आहेत, जे शोधले पण जात आहेत, सोयीस्कररित्या वापरले पण जात आहेत किंवा तयार पण केले जात आहेत. या सगळ्या गोष्टींबद्दल आपलं विश्लेषण काय? आपल्या याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय? भारत हा एक विशाल प्रदेश आहे आणि तो एका सांस्कृतिक भूराजकीय अवधारणेनं एकमेकांशी जोडलेला आहे. त्याच्यात विलक्षण अशी विचार भिन्नता आहे, त्याच्यात विलक्षण जीवन पद्धतीची भिन्नता आहे, परंतु एक संस्कृतीचा समान धागा, आमची भाषा वेगळी असली, आमच्या धमन्यातला रक्ताचा गट जरी वेगळा असला, आमचा पेहराव जरी वेगळा असला, अन्न जरी वेगळं असलं, तरी देखील एक भारतीयत्वाचा, एक हिंदुत्वाचा धागा, एक जीवनशैलीच्या अस्तित्वाचा धागा हा आमच्याकडे एकत्र आहे. तुम्हाला एक उदाहरण छोटंसं देतो. आपल्याकडे पूर्वी पिशवीतून दूध मिळायच्या आधी आपल्याकडे मापानी दूध घरी यायचं, बरोबर आहे, आणि त्याच्याकडे अर्धा लिटरचं आणि 1 लिटरचं माप असायचं. मग ते अर्धा लिटरचं त्यांनी 2 माप घालून 1 लिटर दूध तुमच्या पातेल्यात दिलं की त्यानंतर एक छोटं माप तो काढायचा, आणि त्या छोट्या मापातून तो एक 100 ml किंवा 150 ml जे काय असेल ते दूध पुन्हा त्यात टाकायचं. आठवतंय? आपल्या प्रेक्षकांना जुन्या विशेषतः 50च्या आसपास जे आहेत किंवा त्याच्या पुढचे आहेत त्यांना नक्की आठवत असेल. कदाचित झेन झी म्हणतात 20 ते 25 वयोगटात, त्यांनी फक्त पिशव्यातलं दूध बघितलेलं आहे. आता हे बघायची आपल्याला सवय झालेली आहे आणि आपल्याला असं वाटतं हे फक्त महाराष्ट्रात आहे किंवा गुजरातमध्ये आहे किंवा कर्नाटकात आहे. पण मी नागालँडला गेलो होतो. नागालँडच्या दूरदराच्या भागामध्ये अनेकदा तिकडे पिशवीतलं दूध मिळत नाही, तर तिकडे अजूनही दूध म्हटल्यानंतर ते मापानीच घालतात. तर ती जी जनजाती आहे, तो जो आदिवासी समाज आहे, त्यांच्या त्या गायी होत्या आणि ते जे दूध देत होते, मी एका ठिकाणी आवर्जून थांबून बघितलं
1 लिटर दूध एका ग्राहकाने घेतलं, त्यांनी 2 मापं दूध टाकलं आणि त्याच्यानंतर एक छोटंसं माप होतं, त्यातून थोडंसं एक 200 ml दूध त्यांनी टाकलं. मी म्हटलं, "भैया ये कहाँ से तुमने सीखा?" तो बोला, "ये तो हमारा पुश्तों से आ रहा है. हे पिढ्यानपिढ्या आम्ही करतोय." मग महाराष्ट्रातला गवळी पण तेच करतो आणि तिथल्या जनजातीचा आदिवासी पण तेच करतो. कन्याकुमारीतला एखादा अ, काय त्याचा वर्ण वेगळा आहे, तो पण तेच करतो. हा कुठला भाग आहे? हाच तो एकात्मतेच्या, विविधतेतल्या एकात्मतेचा धागा आहे. पण काही लोकांना हेच मान्य नाही. अरे 2500 वर्षापूर्वी इथे आर्य चाणक्यांनी संघराज्याची कल्पना मांडलेली आहे. एका राजाचं नाही, तर एक सामूहिक नेतृत्वाचं शासन आणि संघराज्याची सर्वात मोठी ताकद त्याच्या एकत्र असण्यात आहे. आणि हा विशाल भूप्रदेश अफगाणिस्तान पासून खाली कन्याकुमारी पर्यंतचा देश हा एक आहे. पण त्याची सर्वात मोठी कमजोरी काय ती सुद्धा आर्य चाणक्यांनी लिहून ठेवलेली आहे त्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की सर्वात मोठी ताकद त्याची एकता ही आहे आणि त्याचा सर्वात मोठा वीकनेस काय, कमजोरी काय, तर त्यातला अंतर्गत कलह आहे. बाह्य शत्रू वेगळे, सर्वात मोठे शत्रू कुठले, तर ते अंतर्गत वैचारिक या देशाची एकात्मता न मानणारा एक मोठा वर्ग आहे. आणि आता जे तुम्हाला दिसतंय देशामध्ये चालणारं ते तेच आहे. आणि म्हणून गतवैभवाचा विचार नाकारणारे, या देशामधली मानांकित अशी व्यक्तिमत्व जी आहेत त्यांचे विचार सोयीस्करपणे वापरणारे, वामपंथाचं गारुड ज्यांच्यावर स्वार झालेलं आहे असं आणि जे संसदीय मार्गाने आलेलं सरकार आहे त्याला असंसदीय मार्गाने उलथवून टाकायची भाषा जेव्हा करतात, तेव्हा रस्त्यावरची लोकशाही ही किती डेंजरस आहे, ही किती गंभीर गोष्ट आहे याची जाणीव आपल्याला होते. आणि म्हणून पुन्हा एकदा मी शेवटी सांगतो की बाबासाहेबांचा फोटो हातात घेणं सोपं आहे, परंतु बाबासाहेबांचे विचार जगणं हे अत्यंत कठीण आहे. हेच या दोघांनी, योगेंद्र यादव आणि अभिजित डिपके यांच्या वर्तनातून आपल्याला दिसून येत आहेत. उनके करनी और कथनी में बड़ा अंतर है. सर, तुम्ही अतिशय ऍप्टली या संपूर्ण मुलाखतीचा शेवट केला की खरोखरच बाबासाहेबांचे विचार उगाच तोंडी सांगत राहणं ही खूप सोपी गोष्ट आहे, पण ते खरंच आचरणात आणणं किती कठीण आहे हे तुम्ही आता या सगळ्यातून दाखवलं. आणि या सगळ्याच मंडळींचा जो काय म्हणतात एक बुरखा आहे तो फाडून टाकण्याचं काम आपण या मुलाखतीच्या माध्यमातून केलं. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत. याबद्दल हिंदुस्थान पोस्ट मनःपूर्वक आभार. धन्यवाद. आम्ही सातत्याने या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात जेव्हापासून सुरू झालं तेव्हा आम्ही या सातत्याने मालिकेच्या माध्यमातून उदय निरगुडकर सर आपल्या विश्लेषण करून सांगत होते की या चळवळीमध्ये सातत्याने देश विघातक शक्तींचा वावर सुरू आहे आणि त्यांचा अजेंडा छुप्या पद्धतीने ते राबवत आहेत. हा आंदोलनाचं काही काय म्हणतात त्यांच्या मते हे जे यश आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, हे यश मिळाल्यानंतर तो आता चेहरा उघड व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण सावध होणं गरजेचं आहे आणि हीच सावधानता ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलाय. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.